खेड तालुक्यात वराळे गावात स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजली सभेतच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक खांडेबराड यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याची जाहीर घोषणा केली। त्यानंतर अशोक खांडेबराड यांची शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून हकालपट्टी झाल्याचं वृत्त आज सामना दैनिकात प्रसिद्ध झाले। खांडेबराड यांनी पक्ष सोडताना अनेक आरोप केले होते, त्यावर राजगुरुनगरमध्ये शिवसेना पक्ष कार्यालयात शिवसैनिकांनी काय भावना व्यक्त केल्या ते जाणून घेऊया। त्यांनी प्रवेश करण्यापेक्षा आम्ही 4 दिवसापूर्वी त्यांची हकालपट्टी केली आहे। पक्षाने निर्णय 4 दिवसापूर्वी तो निर्णय का घेतला हकालपट्टीचा, तर विधानसभेत सुद्धा त्यांनी असेच म्हणजे पैसे वगैरे घेऊन गप्प बसणे, आपल्या पक्षाच्या विरोधात काम करणे, त्या संदर्भात आम्ही विधानसभेच्या वेळेस 1 वर्षापूर्वीच पक्षाला वरिष्ठांना कल्पना दिली होती की बाबा हा असा प्रकार आहे, तर हे अशाच याचे हे गेमा चालू आहेत। तर तरी सुद्धा नेते मंडळींनी सांगितलं की आपण थोडंसं समजावून घेऊ, थोडे नाराज होते, विधानसभेला चूक असल्यामुळे थोडे नाराज असल्यामुळे आम्ही त्या याच्यावर थोडं पागडून म्हणून गप्प बसलो। परतही तुमची ती परिस्थिती चालू झाली, तर त्यामुळं त्या परिस्थितीला सामोरं जायला इथे काय रोज निवडणुका नाही, आणि तुम्ही निवडणुका काढतच असं करताय, इतर वेळेस असं कधी करीतच नाही ना। निवडणुका आले की तुम्ही काहीतरी मुद्दे काढायचे आणि पक्षविरोधी काम करायचे। त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की 35 वर्षात त्यांनी कोणताच पक्ष चेंज केला नाही। 35 वर्षामध्ये कुठलाही पक्ष चेंज केला असे म्हणणारे अशोकराव पहिले शाखा प्रमुख हे सुरेश चव्हाणांनी केले, 83 साली शिवसेना स्थापन मी केली। 35 वर्षामध्ये म्हणा आपण पक्ष बदली केले, 35 मनसे झाली, भाजप झालं, राष्ट्रवादी, तुम्हाला सांगतो परत शिवसेना। आता शिवसेनेत मध्ये घेताना सुद्धा आम्ही पक्षप्रमुखांना विनंती केली, यांची हकालपट्टी केली पाठीमागे। हकालपट्टी केल्यानंतर परत यांना पक्षात घेण्यासाठी आम्ही विनंती केली, तर खासदार त्यावेळेचे खासदारांचे शिवाजीराव पाटील हे ऐकणार, तर याच्यामुळं सुरेश भाऊन आम्ही त्यांना विनंती केली, त्यांना विनंती करून वरिष्ठांना विनंती केली, साहेबांना विनंती केली, आणि म्हणून त्यांना परत पक्षात घेतलं। परत पक्षात घेतलं तर घेतलं, यांना पदं दिली। यांची 3 वेळा हकालपट्टी झाली। एकदा हकालपट्टी झाली त्यावेळेस मी रामदास धनोटला तालुका प्रमुख केला, कारण अशीच पक्षविरोधी कारवाई त्यावेळेस मिर्लेकर साहेब आमचे संपर्क नेते होते, आणि त्याही वेळेस हकालपट्टी केली। परत त्यांना म्हणलं कुठेतरी वरच्या पदावर बसवा, उपजिल्हा प्रमुख पद दिलं, म्हणजे पदासाठी दिले जातात। आज तुम्हाला सांगतो पक्षाने काय दिलं नाही, विधानसभा दिली, काही नसताना विधानसभा दिली, विधानसभा लढली, विधानसभा लढल्यानंतर लगेच लोकसभा लागल्यानंतर लगेच पक्ष सोडला, लगेच मनसेमध्ये लोकसभा लढवली, लोकसभा लढवली डिपॉझिट जप्त